नमस्कार. सृष्टी टेलरिंग वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण 12 ते 13 वर्षाच्या मुलीच्या मापात नऊवारी कशी शिवायची ते बघणार आहोत. नऊवारीचं फायनल लुक असं दिसेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नऊवारीसाठी लागणारी पॅन्ट आधी कट करूयात. त्यासाठी आपल्याला 2 मीटर अस्तर लागणार आहे. अस्तरची बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे. इथे आपल्याला 2 पायांचं कटिंग करायचं आहे. त्यासाठी अस्तर डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे. पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे 32 इंच. इथे उंची आहे तेवढीच घेते. उंचीमध्ये शिलाई घेतलेली नाही. त्याचं कारण वर आपण 1 इंचाचा कंबर बेल्ट जोडणार आहोत. त्यामुळे उंचीला साडी बरोबर येईल. खुणा करून घेऊया. इथे सीट गेअरचा चौथा भाग घ्यायचा आहे. सीट गेअर आहे 24 इंच. 24चा चौथा भाग 6 इंच प्लस 2 इंच जादा घ्यायचा आहे. पट्टीने आखून घेऊया. इथे आपल्या पॅन्टचा बैठक भाग येईल. सीट गेअरचा तिसरा भाग 8 इंच प्लस 1 इंच घ्यायचं. पट्टीने सरळ लाईन आखून ह्या लाईनच्या पुढे 1.5 इंच घ्यायचं. आखून घेऊया. बाहेरून 1 इंच खुणा करून असा जे शेप द्यायचा. मोहरीचे माप म्हणजेच बॉटम घेर आहे 12 इंच. 12चे निम्मे 6 इंच प्लस 2 इंच घ्यायचं. ही लाईन अशी बैठक भागापासून खाली जोडून घेऊया. अशा प्रकारे पॅन्टचं ड्राफ्टिंग करून घेतलं. आता कट करून घेऊया. कट करून घेतलं. हे बघा, पॅन्टसाठी असे 2 पाय तयार झाले. आता आपण साडी कट करूयात. नऊवारीसाठी ही 6वारी साडी घेतली. या आधीच्या व्हिडिओमध्ये नऊवारीचा मिनी पेपर पॅटर्न फक्त ड्राफ्ट करून दाखवलेला. तर ह्यापुढे तुम्हाला शाही मस्तानी साडी व 1 ते 5 वर्षापर्यंत पेपर कटिंग करून मिळेल. ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. साडीच्या पदराकडून मापे टाकायला घेऊया. आपल्या उजव्या हाताकडे असा पदर ठेवायचा आणि डाव्या हाताकडे संपूर्ण साडी येईल. पहिला पदर काढूयात. पदरासाठी जेवढी आपली उंची आहे त्याच्या दुप्पट घ्यायचं. उंची आहे 32 इंच. टेप लावून 32 इंच 2 वेळा घ्यायचं. त्यात 10 इंच जास्त घ्यायचं. हेच अंतर मोठ्यांसाठी 15 इंच घ्यायचं असतं. पदराच्या समोरून पण 32 इंच 2 वेळा घ्यायचं आहे. आता हे दोन्ही पॉईंट असे क्रॉस जोडून घेऊया. आखून घेतलं. आता कट करून घेऊया. इथे 10 इंच जादा घेतलेला आहे तो काठ बैठक भागाच्या खाली जोडला जाईल आणि त्याच्या वरचा काठ कमरेकडे जोडला जाईल. वरच्या कमरेकडील काठाकडे फिरवून या भागावर प्लेट टाकायच्या आहेत. हे बघा अशा प्रकारे. आणि पदराच्या टोकाला बिडिंग करून घेऊया. पदर शिवून घेतला. आता पिन लावून पदर सेट करून ठेवूया. हे बघा, पदर सेट करून घेतला. पुढे इथे पदर क्रॉस कट केलेलं सरळ करून घेऊया. इथे पॅन्टसाठी साडीचे 2 पाय कट करायचे आहेत. म्हणून साडी अशी फोल्ड करून घेते. तुम्हाला संपूर्ण दिसण्यासाठी मी साडी अशी ठेवते. यावर अस्तरचा पाय काठाकडून ठेवायचा. कमरेच्या वर फक्त काठ सोडून जेवढं आहे ते असं वाढवून घ्यायचं.
बाकी पाय आहे तसाच कट करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आता साडीचा पाय अस्तरला कसा जोडायचा ते सांगते. आधी काठ आणि कडेने जोडून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जेवढं वाढीव आहे त्याच्या बैठक भागावर कमरेकडे फिरून प्लेट टाकायच्या आणि बाकीचा भाग अस्तरला जोडून घ्यायचा. जोडून घेते. हे बघा अशा प्रकारे पॅन्टचा एक पाय शिवून घेतला. सेम तसा दुसरा पाय शिवायचा आहे. इथे साडी सरळ कट करून घेऊया. पुढे आपण काष्टा कट करणार आहोत. पॅन्टचा पाय त्यावर ठेवून उंची घेऊया. काष्ट्यासाठी जेवढी उंची असते त्यात 5 इंच जादा घ्यायचं असतं. 5 इंच जादा घेते. पट्टीने लाईन आखून घेऊया. काष्ट्याची रुंदी मी 22 इंच घेते. ही लाईन सरळ जोडून बॉक्स तयार करायचा. बॉक्सच्या आत 4 इंच खुणा करून गोलाकार शेप देऊन कट करून घेऊया. काष्ट्याच्या या भागावर बैठक भाग येईल. पॅन्टचा पाय ठेवून आखून घेऊया आणि मग कट करूया. काष्टा जोडायचा कसा थोडक्यात सांगते. पुढे तुमच्या लक्षात येईलच. मोहरीला काठ जोडून या भागावर पॅन्टच्या एका पायावर प्लेट टाकायच्या आणि या काठाच्या मागे दिसणार नाही अशा प्लेट टाकून मागच्या साईडला अर्धा इंच वर उचलून कमरेला जोडायचा. पुढे आपण पुढील बाजूचा झिगझॅग शेला कट करणार आहोत. तर त्यासाठी उरलेल्या साडीचा दोन्ही साईडचा काठ कट करून घेऊया. काठ कट करून घेतला. ही शेल्याची मोहरीकडील साईड आहे. तिथून 8 इंच सरळ घ्यायचं आणि साडीच्या टोकाला इथे याचा मध्य काढायचा. त्यानंतर 8 इंचापासून पुढे क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लाईन सरळ आली पाहिजे. लाईन इथपर्यंत जोडायची आहे. आखलेली लाईन कट करून घेऊया. इथला कट केलेला भाग असा इथे जोडायचा जेणेकरून प्लेटसाठी कपडा कमी पडू नये. इथे 5 इंच खुणा करून कट करूयात. हा भाग आपण जोडून घेऊया.
आता आपण 8 इंच सरळ आणि क्रॉस कट केलेल्या संपूर्ण भागावर काठ जोडून घेऊया. आणि मग फिनिशिंगसाठी काठावर दाब शिलाई देऊयात. काठ जोडून घेतला. आता काठाच्या अपोजिट संपूर्ण सरळ भागावर 6-6 इंच खुणा करून घेऊया. खुणा करून घेतली. आता आपण प्लेट टाकूयात. पहिली 6 इंचाची खुणा सोडून पुढच्या खुणेपासून अशी प्लेट टाकायची. पिन लावून घेऊया. नंतरची प्लेट आधीच्या प्लेटमध्ये अर्धा इंच अंतर ठेवून ठेवायची आहे. अशा प्रकारे पिनअप करून घेऊया. बाकीच्या सर्व प्लेट अशाच प्रकारे अर्धा इंच अंतर ठेवून पिनअप करून घेऊया. मात्र काठाकडून प्लेट ॲडजस्ट करायच्या आहेत. लास्ट प्लेट अशी वर ठेवायची. काठ असा उभा घ्यायचा आहे आणि बाकीचं काठाच्या मागे फोल्ड करायचं. अशा प्रकारे प्लेट टाकून घेतल्या. आता पॅन्टचा पाय ठेवून उंचीच्या मापाने प्लेट शिवून घ्यायच्या आहेत. खुणा करून घेऊया. आणि इथे बैठक भाग आखून घ्यायचा आहे. इथे फक्त बैठक भाग कट करूयात आणि प्लेट शिवून घेतल्यानंतर कट करूयात. हे बघा, प्लेट अशा शिवून घेतल्या. आता आपण कट करूयात. नंतर या सर्व प्लेट अशा इथे फिक्स करून घेऊया. म्हणजे साडी नेसल्यावर प्लेट व्यवस्थित सेट राहतील, हलणार नाही. साडी अशी 4 भागात कट करून सर्व भाग शिवून तयार केले. आता हे 4 भाग कसे जोडायचे ते लक्षपूर्वक बघा. पॅन्टचा एक पाय घ्यायचा. पॅन्टच्या या बैठक भागावर समजण्यासाठी पाय फिरून दाखवते. हा बैठक भाग माझ्या उजव्या हाताकडील आहे. पुन्हा होता तसाच पाय ठेवूयात. उजव्या साईडच्या या बैठक भागावर आपण पदराची सरळ बाजू जोडायची आहे. त्यानंतर पदर जोडलेल्या बैठक भागावरच काष्ट्याचा बैठक भाग जोडायचा आहे. आणि काष्ट्याचा काठ हा मोहरीच्या काठावर असा ठेवून गोलाकार कट केलेल्या भागाच्या प्लेट टाकून घ्यायच्या. जसं आधी मी सांगितलेलं तसंच. त्यानंतर पॅन्टच्या दुसऱ्या बैठक भागावर हा आपण तयार केलेला झिगझॅग शेला असा उलटा ठेवून बैठक भागापासून ते खाली मोहरीपर्यंत शिवून घ्यायचं. सर्व भाग एका पायावर जोडल्यावर दुसरा पाय त्यावर उलटा ठेवून दोन्ही पायांचे बैठक भाग फक्त शिवून घ्यायचे. जेवढं दाखवलेलं आहे तेवढं पहिलं आपण शिवून घेऊया. आधी पदरावर आपण प्लेट टाकलेले, अजून प्लेट टाकून बैठक भागाच्या मापाने शिवून घ्यायचं.
आता यावर काष्टा जोडून घेते, जसं आधी सांगितलं तसंच. हे बघा, अशा प्रकारे काष्टा जोडायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या बैठक भागावर शेला उलटा ठेवून खालीपर्यंत शिवून घेते. जोडलेले सर्व भाग असे पायावर मध्ये ठेवायचे, जेणेकरून दुसरा पाय जोडताना शिलाईमध्ये येणार नाही. सर्व भाग मध्ये ठेवल्यावर दुसरा पाय त्यावर उलटा ठेवून शिवून घेऊया. इथे फक्त बैठक भाग शिवायचा आहे. बैठक भाग शिवून घेतल्यानंतर पॅन्टच्या कडेने शिवून घेऊया. हे बघा, असं कडेने शिवून घेतल्यानंतर पॅन्ट तयार होईल. आता आपण पॅन्ट उलटी करून घेऊया. सेंटरपासून 2 इंचावर खुणा करून पुढील शेला हा असा इथे जोडायचा आणि काष्टा मागच्या साईडला सेंटरला जोडायचा आहे. या काठाच्या मागे दिसणार नाही अशा प्लेट टाकून घ्यायच्या आणि काठ अर्धा इंच वर उचलून जोडायचा आहे. शिवून घेऊया. आता संपूर्ण साडीचा कंबरघेर मोजून घेऊया. त्या मापातच कंबर बेल्ट जोडायचा आहे. कंबरघेर 32 इंच आहे. 32मध्ये 1 इंच जास्त मापाने पट्टी घ्यायची आहे. इथे पट्टीसाठी उरलेल्या साडीचा काठ घेते. काठ 33 इंच मापाने कट करून घेऊया. काठाच्या दोन्ही साईडनं फोल्ड करून शिवून घेऊया. पुढे सेंटरपासून 6 इंचावर खुणा करून घ्यायची. इथून कमरपट्टी जोडायला घ्यायची. कमरपट्टी आतून जोडून बाहेरून पलटून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे बाहेरून पलटून शिलाई द्यायची आहे. कमरपेठ लावून घेतला. अशा प्रकारे मस्तानी साडी आपली तयार झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा आणि 1 ते 5 वर्षापर्यंत मस्तानी साडीचे पेपर पॅटर्न हवे असतील तर ह्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.